आज 1 जून 2026 माझा विद्यार्थी संबोधी करिअर अकॅडमीचा आदित्य महेंद्र वाकचौडे हा आंबिवलीचा आहे आणि त्याचं नुकतंच MPSC परीक्षेमधून मंत्रालयामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटला सिलेक्शन झालेलं आहे. तर त्याच्या या यशाबद्दल खूप खूप त्याचं अभिनंदन. आणि आदित्य जो आहे इथे बांदोडकर कॉलेजला, बेडेकर कॉलेजला आर्ट्सला होता. फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये त्यांनी संबोधीमध्ये UPSCचे क्लासेस केले आणि त्याच्यानंतर लगेच आता मागच्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं आणि त्याला ही अचिव्हमेंट मिळालेली आहे. तर आदित्य संबोधीबद्दल 2 शब्द बोलेल आणि त्याच्या यशाबद्दल 2 शब्द बोलेल. नमस्कार, माझं नाव आदित्य महेंद्र वाकचौडे. मी माझं ग्रॅज्युएशन जोशी बेडेकरमधून पूर्ण केलं आहे आणि मी फर्स्ट इयरला असताना संबोधी करिअर अकॅडमी जॉईन केली होती. आणि ॲक्च्युली मी 2 वर्ष UPSCचा फाउंडेशन कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर नुकतंच माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर मी UPSCची प्रिलिम्स दिली, पण ती काही मार्कांनी राहून गेली. त्यानंतर अवघ्या 1 आठवड्यांनी मी MPSCची ग्रुप C दिली आणि तो माझा पहिलाच अटेम्प्ट होता आणि त्यामधून माझं रेव्हेन्यू असिस्टंटमधून म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि आता मी माझी पोस्टिंग मंत्रालयामध्ये आहे. आणि जर ज्या मुलांना खरंच त्यांचा वेळ वाचवायचा आहे आणि ते खरंच ॲम्बिशियस आहेत त्यांच्या करिअरबद्दल आणि त्यांच्या गोलबद्दल, तर त्यांनी नक्कीच संबोधी करिअर अकॅडमीला प्रिफरन्स दिला पाहिजे. आणि खरंच इथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही कितीही नॉन सिरियस असाल पूर्वी, पण तुम्ही एकदा इथे जॉईन केला ना, तुमच्या सिरियसनेस नक्कीच येईल, हे मी 100% सांगू शकतो. धन्यवाद मंगेश बोरकर सर, की तुमच्या गायडन्समुळे मी माझ्या पहिल्याच अटेम्प्टमधून MPSCमधून पोस्ट काढली. धन्यवाद सर.